नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मौजे निवासी खुर्द येथील मारुतीनगर परिसरात शाळेत व गावात येण्या जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी करत शोभा सुधाकर पंडोरे यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. शोभा सुधाकर पंडोरे यांनी प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की मारुतीनगर परिसरातून पूर्वीपासून शाळा व गावाकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होता. हा रस्ता वरुडी आई मंदिर परिसरातून जात होता. मात्र सध्या काही स्थानिक व्यक्तीने हा रस्ता अडवून शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच संबंधित व्यक्तींकडून जातीवादी वक्तव्य करून मंदिर परिसरात येण्यासही मज्जाव करण्यात येत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित ठिकाणी रस्त्याची मोजणी करून कायमस्वरूपी मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. माझं नाव शोभा सुधाकर पंडोरे आहे. मी राहणार तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर, मारुतीनगर मध्ये राहते. मी तिथं मला जाण्या येण्यासाठी पहिले रोड होता. आम्ही सगळेजण सरकारी जागेवर राहतो. मला जाण्यासाठी रोड होता. मी आतापर्यंत तिथं नळ घेतलं, लाईट बिल येतं, मला नळपट्टी ती सगळं असताना माझ्या मुलाचं न सांगता शाळेत जाण्या येण्याचा रोड सदर समाननी बंद केलेला आहे. त्यांचं नाव आहे नवनाथ अशोक बर्डे आणि खंडू अशोक बर्डे. यांना विचारण्यास गेलं ना माझ्या मुलाचा रोड का बंद केला, तर ते म्हणले की हा रोड देवीच्या जागेत आहे, इथं रोडच नाहीये. आणि पूर्वीच्या काळापासून तिथं रोड होता शाळेत आणि गावामध्ये जाण्यासाठी. आता सदरच्या टाइम मध्ये माझ्या दारात खड्डे खांदलेले, पावसाने ते पाणी भरलेलं आहे. माझं घर एक पत्र्याचं शेड आहे. मी व्हिडिओ पण काढलेले त्यांची. मी म्हंटल तर असं तुम्ही कानून काय हातात नका घेऊ, तर ते 3 जण येऊन कुऱ्हाडी कोयत्याने माझ्यावर उगारले. तर मी पोलीस स्टेशनला गेले. त्यांनी त्यांचा अर्ज घेतला, माझा नाही घेतला. त्यामुळे मी तो उपोषणला आले. तर मला फक्त एवढंच म्हणायचंय, फिर्याद नाही घेतली, मला फक्त एवढं म्हणायचंय साहेबांना की मला रोड देण्यात यावा. आणि हे जे सदर इसाम आहे हे जातीवाद करतात, म्हणतात देवी आमची आहे, तुम्ही दर्शनाला बी गेला लगे मारहाण करतात, ते शिव्या देतात, घाण खूप त्रास देतात आम्हाला. माझं एकच घर आहे तिथं, माझा 8 वर्षाचा मुलगा आहे. आज त्याला गरज आहे शाळेची, कसं तरी करून मी तिथं राहत आहे, पण ते लोक मला राहूनच देत नाहीये. तर मला न्याय भेटावा, त्यामुळे मी उपोषणला बसलेला आहे. जर मला न्याय नाही भेटला तर मी इथंच आमरण उपोषण करणार आहे माझ्या मुलासोबत.